पूर्वा, ह्या एवढा आवरला की तू अभ्यास करू बस. अगं दुपारीच केलाय मी अभ्यास. ह्या सगळ्यात ह्याच्या कॉलेजाचा कसा होता ला वहिनी? काय करणार, तूच बघतास ना आता तुझ्या डोळ्यानं. होय तर माका लय वाईट वाटता. काय होता ह्या घरात? या आधी अशा कधी झालेला नव्हता. आणि आता ती बया येऊन बसली हा उरावर. सुशल्याचा बोलतासा का तुम्ही? नाहीतर आणखी कोण हा? ह्याच्या आधी या घरात असं कधी बघितलं होतंस काय? नाही गे बाय, ह्याचा निघत असा वाटला पण नव्हता. खाऊचे दात वेगळे आणि दाखवूचे वेगळे. सुशल्या आधी कसा गरीब गाईसारखा होता, आमका पण कधी कधी त्याची दया यायची. पण आज आमच्याच जीवावर उठला हा. त्याने पाय टाकला आणि ह्या घरावर संकट आईली. आणि आता कोणती बाई फिरता हा? कोण असत ते? आता माका काय माहित. काकी म्हणाली ती कोणीतरी आजूबाजूची असेल. काकीची पुतणी बोलली. त्यांनी सांगितलं की हे का सगळा पट्टा. अगं आई तसं नाही. तसा नाही काय, तसा नाही. तुझ्या काकीत काय कळता? त्यांच्या स्वतःवर काय कमी येईला? घो आजारी पडलेलो ना, त्यांनी जेवण केल्याने त्यात अळव पडलो तरी त्यांका पटत नाही. आता अजून काय होऊची वाट बघतात. माका पण ती खिडकी उघडताना बघून थरकाप सुटलं वहिनी. किती सामान लावला तरी खिडकी उघडत होती. काहीतरी करून घेवा वहिनी. काहीतरी करूकच वया. हा सरिता, काय करतास? जेवणाचा आवरू केला. त्या सगळ्या बाजूक ठेवा आणि मी काय सांगते ते ऐका. काय झाला? बाहेर ती बाई फिरता ना, तिचा काय तर बघूक नको. वंशावळीत उपाय लिहिलेलो हा. नारळ देऊचो लागता आणि पिठाचो दियो करून पेटवूक लागतला. विधी हा करूचो हा. वय सगळा करूया. एकदा सगळा निस्तरूक वया. लवकर आटपूया वहिनी, म्हणजे मी पण घरात जाईन लवकर. माका पण रात्रीची भीती वाटता आता. आमच्या घराजवळ पण काहीतरी हालचाल झाली की काहीतरी हिलला की काय असा वाटूक लागला हा माका. यमुना, हैसरला सगळं आटपून घराकडे लवकर जातो. हा पण यमे, तुझा गावात याच्या त्याच्या बरोबर बोलणं असता. होय. बायकांचं गोतावळं घेऊन बसतस. त्यांका ह्याच्यातलं काय बोलू नको. काहीतरीच काय वहिनी, मी किती काय सांगू. तू सांगतस असं म्हणत नाही गो मी, पण घरातला घरातच रवलेला बरा म्हणून सांगून ठेवतय. आता बोलण्यात हे काढू नका, तयारी करू घेवा. वय पूर्वा, पिठाचा डबो घे. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलास तू इथे? बेकीची चाडी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी.
मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?